अंपायर काय बोलतात? सचिन धापसे ना? पूर्ण मॅच मध्ये कोणी पण? पहा, इनिंग्स आहे ना? आणि पारितोषिक इथे देखील कंटिन्यू आहे. सुरेश यांनी देखील गोलंदाजीमध्ये हॅट्रिक जर कमवली, हॅट्रिक मिळवली तर सचिन धापसे यांच्याकडनं 5,000चं एक पारितोषिक आहे. त्याचबरोबर जर फलंदाजांनी हॅट्रिक सिक्सर मारला तर त्याला देखील 5,000चं पारितोषिक आहे. अजून पारितोषिक पेंडिंग आहे. पाहूया कोणता खेळाडू त्याचा मानकरी ठरतोय. 5,001 रुपयांचा. आणि येस, आणि सचिनजी धापसे यांच्याकडनं इकडे मात्र आम्हाला सूचना येते, संपूर्ण मॅच मध्ये कोणताही गोलंदाज हॅट्रिक मिळवेल त्याला देखील 5,001चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर कोणता फलंदाज हॅट्रिक सिक्सर मारेल त्याला देखील 5,000चा पुरस्कार आहे. पुरस्कारांची बक्षिसांची आतिषबाजी इकडे होताना पाहायला मिळते. कोण मानकरी ठरतोय पाहूया. दरम्यान बॅक टू द क्रिकेट. पुढचा बॉल पुढे टाकला होता बॉल, यावेळेस मात्र बॉल फिल्डरला भेटून कव्हर बाउंड्री लाईनच्या इकडे जातोय. आणि हा बॉल आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडूंना भेदून बॉल कव्हरच्या दिशेने निघून गेलाय आणि 4 धावा येत आहेत. जबर सनी यांच्याकडनं जबरदस्त स्ट्रोक. या वेळेला अंपायरचा इशारा झालाय. येस, इट्स अ वाईड बॉल. रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सनी जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग हे देखील फलंदाज करतात. मग अशा मॅच मध्ये त्यांनी देखील षटकारांची आतिषबाजी केली होती. लांब लचक षटकार मारण्यासाठी त्यांची देखील ओळख आहे. लांब लांब सिक्सर त्यांच्या बॅटमध्ये येताना आपण नक्कीच पाहायला मिळाले होते. पाहूया या सेमी फायनलच्या मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून किती रन्स येत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडासा खाली जाताना पाहायला मिळाला होता. अंगावरती आला आणि खेळणार बॉलला 1 रन तिकडे मिळेल. बॉलची फेकी होईपर्यंत सलामीला उतरलेली जोडी आपण जर पाहिली तर गीतेश आणि सनी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. स्कोर कार्ड कडे आपण नजर टाकली तर 7 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा आहेत, माफ करा, 3 चेंडू 8 धावा आहेत. किती धावांपर्यंतची मजल मारली जाईल पाहूया. मग अशी 72 धावा देखील आपण पाहिलं तर सुयोग पॅन्थर्स यांनी चेस केल्या होत्या. तर असा नक्कीच विचार करेल पहिल्या बॅटिंग करत असताना संघाला धावा किती बनवायच्या आपण या मैदानात, किती धावा सुरक्षित आहेत, ज्या चेस होऊ शकत नाही. तर त्याचं उत्तर आहे अशा कोणत्याही धावा नाही आहेत. लेग साईडच्या दिशेने बॉलला हलक्या हाताने फक्त गीतेशने टर्न केलाय, फ्लिक केलं. 1 रन तिकडे मिळेल. फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक एक धावांनी पुढे सरकवायचा प्रयत्न नक्कीच धावफलकावरती चालू जाताना दिसतो आपल्याला. धावफलकात बदल होतोय. 8 धावा धावफलकावर, 9 धावा धावफलकावरती लागतात 4 चेंडूंमध्ये. 5 षटकांचा हा खेळ असेल. सेमी फायनल नंबर 2 आपण पाहत आहोत. सुयोग पॅन्थर्स हा संघ ठरलाय केवन किंग्स प्रीमियर लीग 2026 चा पहिला फायनलिस्ट संघ. त्यांच्यासाठी 2 हात करायला कोणता संघ पुढे जातोय नक्कीच पाहूया. परत एकदा बॅटिंग मार्कवर सनी तयार. हो, यावेळेला सनी मगाशी जिकडनं सोडलं होतं यावेळेला तिकडनं परत एकदा उचललंय. हा जबरदस्त स्ट्रोक आहे. बॉलला पोहोचवलंय तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी यांच्या बॅट मधनं टांगा पलटी घोडे सनी यांच्या बॅट मधून आलेला हा 6
लास्ट बॉल आहे, शेवटचा चेंडू असेल धावफलकावरती पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू. केवन किंग्स हा संघ आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समोर सानवी 11. या दोन संघांमधली ही सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ इकडनं मॅच जिंकून फायनल मध्ये दाखल होईल हे नक्कीच पाहणं गरजेचं ठरणार आहे. चांगल्या लयमध्ये चांगल्या फॉर्मात सनी आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या बरोबरीने गीतेश आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल्स मध्ये 15 धावा जमवताना पाहायला मिळाले. सनी या अगोदरच्या बॉलवर लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल घेऊन बॉलर तयार, फेस करतील सनी. हा बॉल देखील उडवला, यावेळेला लॉफ केलाय बॉल फिल्डर बॉलच्या खालती. इकडे मात्र फटका फसला आणि सनी आपली विकेट गमावून बसलाय. यावेळेला मिस्टारिंग स्ट्रोक आणि आपण जर पाहिलं तर सरळ सनी या सर्कलमध्ये त्या बॉलला मात्र कॅच केलं जात आहे. विकेट क्रमांक 1, पहिला झटका लागतोय तो टीम आपण जर पाहिलं तर केवल किंग्स यांना आणि सनी यांना मात्र दगावच्या दिशेने परतावं लागेल. बॅटर आउट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली करून दिली आहे सनीने देखील आपल्या टीमसाठी. आता पाहूया येणारे 4 षटका म्हणजे 24 बॉल्स. या बॉल मध्ये किती धावा जमवतील धावफलकावरती टीम. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग्स मधील. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहोत, आनंद घेत आहोत. केवन किंग्स प्रीमियर लीग सीझन 3 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेचं 2 दिवस मोठ्या ग्लॅमरस पद्धतीने मोठ्या थाटामाटामध्ये 15 रन्स या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय आणि तब्बल 8 संघ लीग फॉर्मॅट मध्ये ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट मध्ये आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला राहिली आहे. स्पर्धेचे आयोजक शिल्पकार श्री केवन डिलिमा यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा साकारली जाते. 8 संघांमधलं हे घमासान अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आलंय. शेवटचे 2 सामने राहिले आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. सुयोग पॅन्थर ठरलाय पहिला फायनलिस्ट संघ. दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपतोय. एका ओव्हरमध्ये जमवल्यात त्या 15 रन्स. अंडर 19 ची ओव्हर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट आणि कॅच. ओ ओ पायचं पंचांचा काय इशारा आहे? कॅच झाली काय? आउट आहे. विकेट. फटका लांब असं वाटलं पहिल्या क्षणाला की षटकार गेला की काय, पण तिकडे मात्र फिल्डर तैनात होते आणि विकेट येते. काय कॅच पकडली असेल. अगदीच एच वरती बॉर्डर वरती झेल खेचलाय. क्या बात आहे. दुसरा बॅक टू बॅकचा झटका लागतोय तो केवन किंग्स या संघाला.
यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने कट केलाय. फिल्डर आहेत तिकडे, बॉल कलेक्ट करतील अंडर 19 चे गोलंदाज आहेत. जर आपण पाहिलं तर तनिष, आणि त्याला विकेट देखील मिळाली आहे, महत्वपूर्ण विकेट मिळाली. त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट जोडली जाते आणि आपल्या संघाला नक्कीच एक चांगला ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलाय. कौतुक करावं लागेल सर्वच अंडर 19च्या खेळाडूंचं. अगदीच चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडनं देखील आपण संपूर्ण 2 दिवसामध्ये पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आयोजकांचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल की अंडर 19च्या खेळाडूंना देखील कुठे ना कुठे कंपल्शन बंधनकारक ओव्हर टाकायला मिळते, बॅटिंग करायला मिळते, तर त्यांचा देखील कुठे ना कुठे मनोबल वाढतंय. आणि आपल्या क्रिकेटचं हे भविष्य देखील आहे. हेच खेळाडू उद्या तयार होऊन आपल्याला मुंबईभर खेळताना दिसतील. धाफलकावरती 16 आहेत. या वेळेला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा संपर्क झाला नाहीये, पण एक रन तिकडे जरूर मिळताना पाहायला मिळेल. धाफलकात बदल होतोय. 17 धावा धाफलकावरती, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या ओव्हर मधील. पुढचा बॉल तनिष, या बॉलला उडवलंय. पैसा बॉल किती अंतर कापतोय, तर हा बॉल खूप अंतर कापतोय. या वेळेला हवाई टोला और ये बैट्समैन का बल्ला बोला. अपडेट किया क्या सुदेश यांच्या आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कनेक्शन, चांगलं टायमिंग, प्रॉपर बॉलला टाइम केलं गेलं आणि बॉलला पोहोचवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन्स. आणि आणखीन एक 6 मारला तर रोशन भुते यांच्याकडनं 500चा पारितोषिक आहे सुदेश यांना. आणि इकडे मात्र थोडासा अर्ली खेळले होते बॉलला, स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. रोशन भुते यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. जर सुदेश यांनी आणखीन एक 6 मारला तर. आणि सचिन धापसे यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. संपूर्ण मॅच मध्ये जो कोणता खेळाडू विकेटची हॅट्रिक घेईल, त्याचबरोबर सिक्सरची हॅट्रिक मारेल, त्यांना सचिन धापसे यांच्याकडनं 5001. नंतर अरे काय कर नंतर कर, सगळ्यात नंतर करा. सिक्सर आलाय, आणखीन एक सिक्सर आलाय, क्या बात आहे. आणि हा बॉल निघून गेलाय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या. तीस झाले, 30 ना, 30 झाले ना. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर अखेर, सांघिक धावसंख्या 30 या आकड्यावरती, 30 रन्स ऑन द बोर्ड. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना संघ K1 किंग्स, त्यांच्या समोर आपण जर पाहिलं विपक्षात खेळत असलेला संघ आपल्याला सानवी 11 पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 2 गडी गमावत असताना 30 धावांवरती धावफलक आहे. सुदेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. सलाम मैदानाच्या आतमध्ये जोडी सुदेश आणि प्रतीक. 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय सुदेश, आणि त्याचबरोबर 2 चेंडूमध्ये 7 धावांवरती खेळतोय प्रतीक. धावफलकावरती 30 धावा आहेत. 18 बॉल्सचा खेळ अजून बाकी आहे. या वेळेला बॉलला
आपण पाहिलं तर तिकडे चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल नक्कीच तिकडे एज लागून आपण पाहिलं तर स्लिपच्या डिरेक्शन मध्ये जाताना पाहायला मिळतो. एक रन नक्की पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला दाखल होतील प्रतीक. या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट आहे. पायचा फिल्डर बॉलच्या खालती सुटलाय झेल आणि आपण पाहिलं तर दुसरा धाव देखील तिकडे कंप्लीट करताना पाहायला मिळतील माट्या. वरती देखील तो फटका खेळण्याचा परंतु संपर्क झालेला नव्हता. हो हो, चांगला वेग, भन्नाट वेग, वेगात टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कीपर कडे देखील मिस होता झालाय. एक रन तिकडे मिळताना पाहायला मिळेल. 34 धावांवरती धावफलक पुढे सरकतोय. तिसरा षटक मार्गास आहे. 2 चेंडू अजून या ओव्हर मधील शिल्लक आहेत. टू गो, टू फॉर दी ओव्हर. यानंतर आणखी 2 षटकं टाकली जाणार आहेत. पुढचा बॉल, यावेळेला देखील बॉल फिरला, बॉल सोबत फिरले परंतु रन्स मात्र येता नाही तिकडे. निर्धाव, डॉट बॉल, डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला सुदेश, त्यांच्या बरोबरीने प्रतीक पाहायला मिळतात. माट्या, हो हो हो, काय बॉल टाकलाय. जबरदस्त लेंथ वरती बॉल डिलिव्हर करत असताना चांगल्या वेगामध्ये टप्पा देखील चांगला हाताळला गेला यश यांच्याकडनं आणि जबरदस्त बॉल नंतर ओव्हर संपते. संपलाय 3 षटकांचा खेळ. धावफलकावरती धावसंख्या आहेत 35 धावा. 12 बॉल्सचा खेळ आणखीन बाकी असेल या ओव्हर मधील. 12 बॉल्स मध्ये अधिक किती धावा लागतील? 20 झाले तर 55 होतील. आणि जर आपण पाहिलं तर 25 धावांपर्यंत अजून जरी मजल मारली तर 60 या आकड्यापर्यंत पोहोचू शकतात केवन किंग्स. मगाच्या मॅचचा जर विचार केला तर 72 धावा सुयोग पॅन्थर्स या संघाने देखील चेस केल्या होत्या. आता कुठे ना कुठे ही गोष्ट देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक संघाला. उसमें भी 1 घंटा 6 बजे मैच खत्म हो जाएगा 7 बजे सब घर पे. चला स्पीड अप करायचंय टीम. याच्यानंतर आपल्याला आपली ग्रँड फिनाले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपलं प्रेझेंटेशन आहे, बक्षीस सेरेमनी आहे. तर आपण थोडस वेळाचं विलंब टाळा प्लीज. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग वॉक वरती आपल्याला पाहायला मिळतील गणेश. बॉलिंग वॉक वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील फिरकी फिरवणारा गोलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा त्यांच्याकडनं देखील सेव्ह केल्या जात आहेत. 35 धावा झाल्या धावफलकावरती. कुठे ना कुठे थोडस आता लगाम लावलं गरजेचं आहे. गणेश, पहिला बॉल जबरदस्त वळवलाय आणि यासाठी सर
या गोलंदाजाला पाहिलं जातं आणि त्याच्याकडे बॉलिंग आपण पाहिलं गेले. एक पहिला चेंडूवरती बॉल चांगल्या रीतीने वळवला गेला, निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलनी करतील सुरुवात. कुठे ना कुठे बॉल रन कंट्रोल मध्ये आणायचे आहेत, गणेशला देखील ती जाणीव आहे आणि मागच्या मॅचेस मध्ये देखील त्यांनी हा कारनामा केलाय. पाहूया या मॅच मध्ये देखील ते होतात का रन्स कंट्रोल. पुढचा बॉल घेऊन गणेश तयार. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे हा बॉल. कव्हरच्या डोक्यावर निघून जातोय. फील्ड चाललाय, फिल्डर आहे तिकडे प्रोटेक्शनला. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्याची प्रयत्न. 3 धावा बघता बघता तिकडे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. प्रतीक माटे ऑन स्ट्राईक. या वेळेला अल्टीपल्टी परत एक वेळेला फिरवला जातोय, परंतु हा बॉल आपण जर पाहिलं तर एक आहे ना. गणेश यांचे 3 चेंडू आणखी शिल्लक आहेत. फलकावरती रन आहे 39. 39वा. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक माटे आपल्याला पाहायला मिळतात. सफल झालेत. या वेळेला रिवर्स फिरवलाय, पावसाय बॉल. हो हो हो, व्हॉट अ कॅच. जबरदस्त पोझिशन मध्ये येत असताना तिकडे मात्र झेल टिपलाय आणि जर आपण पाहिलं तर खेळाडू डीप मिड विकेट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून कॅच. अगदीच चांगल्या पोझिशन मध्ये आले, बॉलला बसले आणि त्यानंतर बैठक कॅच आपल्याला पाहायला मिळते तिकडे डीप मिड विकेट रिजन मध्ये. आणि चांगला झेल पकडला तिकडे आणि प्रतीक हे मात्र आता आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. माटा बॅक टू द आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील. मॅडी स्कोर कार्ड दिखा. 4 चेंडू झालेत. गणेश यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मी याचाच उल्लेख करत होतो, गणेश नक्कीच आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून देऊ शकतात आणि तो ब्रेक थ्रू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. 2 चेंडू जरी शिल्लक आहेत. गणेश यांचे पुढचा बॉल. स्लिप देखील तैनात आहे मॅडी यांच्यासाठी. हळूवारीने डिलिव्हर केलेला बॉल फिल्डर आहे. लेगचा मिसफिल्ड होते. पाठी प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा इरादा नाही होणार आहे. एका धावेने समाधान मानावं लागेल. तिकडे आपण जर पाहिलं तर गणेश यांनी 5 चेंडू टाकले आहेत आणि जर 5 चेंडूंचा विचार केला तर 5 बॉल्स मध्ये 5च धावा त्यांनी खर्च केल्या गेल्यात. आतापर्यंत जबरदस्त षटक हाताळले. 4थं षटक आहे. सेकंड लास्ट ओव्हर फॉर द मॅच आणि किफायती ठरतायत, इकॉनॉमिकल ठरतायत गणेश आणि आपल्या नक्कीच फिरकीची आपल्याला जादू दाखवताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, पाहूया शेवटच्या बॉल वरती रन्स येत आहेत का. पहिल्या 5 मध्ये 5च रन दिले आहेत. 1 टू गो. या वेळेला हेलिकॉप्टर फिरवलंय फिल्डर बॉलच्या खालती आणि आणखीन एक विकेट आणि इकडे मात्र आणखीन एक सफलता मिळवून दिली आहे गणेश यांनी. आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हर मध्ये रन्स येताना पाहायला मिळाले होते ते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. केवन की षटक पाहायला मिळालं. 3 ओव्हर 35 होते आणि या 4थ्या ओव्हर मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करून
गणेश यांनी 2 मौल्यवान विकेट मिळवल्या. जबरदस्त षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत गणेश सुनार. 12 बोल्ड. गणेशच्या षटकानी या ओव्हर मधील आपण पाहूया आता शेवटच्या 6 बॉल्स मध्ये येणारा गोलंदाज कोण आहे? कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर सुरेश. सुरेश आहेत. हे देखील आणखीन एक अनुभवी गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील. सानवी 11 कडून पहिलाच बॉल. हो, चांगला पळवलाय आणि इकडे देखील आपण पाहायला मिळतं वाईडचा इशारा झालाय. पंचांनी सांगितलं येस इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावांनी धावफलक पुढे सरकेल 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग्स मधील. सेमी फायनल क्रमांक 2 चा हा मुकाबला आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर केवन किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सानवी 11. सेमी फायनल नंबर 2 सुयोग पॅन्थर्स फायनल मध्ये दाखल झालाय. या वेळेला आपण पाहिलं तर डाऊन द लेग साइड आणखीन एक वाईड येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा वाईड. थोडासा बॉलवरचं नियंत्रण हरवलंय. कंट्रोल बॉल्सवरचा हरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते गोलंदाज सुरेश. 2 लगातारचे वाईट बॉल त्यांच्याकडनं आपल्याला येताना पाहायला मिळाले आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 42 धावांवरती धावफलक. टीम केवन किंग्स 50 पर्यंतचा आकडा. ती मॅजिक फिगर गाठते का हे देखील पाहू. आणि जर मॅडी यांच्याकडनं 2 सिक्सर आले तर त्यांच्यासाठी सचिन धापसे यांच्याकडनं 1000चं पारितोषिक आहे मॅडीसाठी. या वेळेला मात्र बॉलला फिरवलंय आणि आपण जर पाहिलं तर मिडल स्टंप होतोय गुल आणि इथे मात्र मॅडी बॅक टू द डगआउट. आणि इकडे आपण जर पाहिलं तर विकेट येताना पाहिलं म्हणते जबरदस्त बॉल पडला. बॉलचा टप्पा पडल्यानंतर गर्र करून फिरला आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. मॅडी आउट आहे. आणि आता सुरेश 1000 रुपयाचा पारितोषिक सचिन धापसे यांच्याकडे. मयूर आणि तुषार यांच्यासाठी सिक्सरला. समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर. आपण पाहायचंय बॉल तिकडे येईल. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील तिकडे. धावफलक पुढे सरकेल 44-44. 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग्स मधील. आतमध्ये मयूर आणि तुषार. पाहूया 4 चेंडूंमध्ये 50 आकडा गाठला जातोय का. मयूर यांच्याकडनं 44 धावा धावफलकावरती आहेत. केवन किंग्स प्रीमियर लीग सेमी फायनल नंबर 2 हा मुकाबला आपल्या समोर. स्ट्रोक तर खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रात. ओहो, पण तिकडे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिकडे जर आपण पाहिलं तर एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. धावफलकावरती 45 धावा आहेत. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. 3 टू गो फॉर द इनिंग्स आणि फॉर द ओव्हर.
गणेश खेवडे. लगातार जर 2 सिक्सर आले तुषार यांच्या बॅट मधनं तर गणेश केवरे यांच्याकडनं 1000चा पारितोषिक आहे. पहिला बॉल स्विंग केलाय आणि बॉल झालाय मिस. निर्धाव डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लांब टाकला होता, दुरूनच खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं राहिला परंतु बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये. तुषार 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया येणाऱ्या 2 बॉल्स मध्ये धावा जोडल्या जातील का. 50 पर्यंतची मजल मारली जाईल का. टीम केवन किंग्स आहेत त्यांच्या समोर सानवी 11 बॉलिंग मार्क वरती सुरेश. पुढचा बॉल हो यावेळेस देखील चांगला बॉल अगदीच पुढे केला होता. ओव्हर पिच लेगचा चेंडू. एकच रन पाहायला मिळेल. धावफलकीत बदल होतोय. 46 46. शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला मयूर. चौकार आला तर 50चा आकडा गाठला जाईल. 46 धावांवरती धावफलक आहे. शेवटचा बॉल घेऊन सुरेश. या वेळेला बेस्ट टायमिंग आणि इथे मात्र कनेक्शन नाहीये. क्या बात आहे. सुरेश यांच्याकडनं जबरदस्त षटक हाताळलं गेलंय आणि आपण जर पाहिलं तर धाव फलकाची 46 धावांवरती आपल्याला थांबताना पाहायला मिळेल. कमालीचा गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला गेलं. गणेश यांनी केल्या फक्त 5 धावा आणि त्याच्यानंतर सुरेश यांच्याकडनं देखील कमालीचं षटक. त्यांनी देखील 6 धावा खर्च केल्या गेल्या. करावं तेवढं कौतुक कमी आहे दोन्ही अनुभवी गोलंदाजांचं. आपण पाहिलं तर धावफलक रोखलाय, थांबवलाय. 46 धावांवरती 47 धावांचं असे लक्ष सानवी 11 संघाला सेकंड इनिंगच्या खेळामध्ये काहीच वेळामध्ये.
जाऊयात सेकंड इनिंगच्या दिशेने. जिकडे आपण पाहिलं तर सेकंड इनिंगच्या खेळामध्ये धावांची गरज असेल सानवी 11 संघाला आपल्या 30 चेंडूमध्ये 46 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं गणेशचं आणि सुरेशचं. शेवटच्या 12 बॉल्स मध्ये अवघ्या त्यांनी फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या 18 बॉल्स मध्ये 35 धावा आल्या होत्या, पण शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि रोखलंय. इथे मात्र सेकंड इनिंगच्या खेळायला होत्या सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर गोलंदाज पहिला चेंडू खातं खोलतय. सानवी 11 संघाचं 1 धावेनिशी. अवांतर धावांनी खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन. हो या वेळेला देखील आपण पाहिलं तर हा टप्पा चांगला आहे. या वेळेला परत एकदा पाहिलं तर आणखीन एक अवांतर धावात आपल्याला पाहायला मिळते. दुसरा वाईट बॉल येतोय. ओव्हर मधील 2 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला मात्र उडवलाय बॉल. फिल्डरच्या गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर 2 त्याच्या मागे चेस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉल तिकडे जाता स्टॉप झालाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये रन्स आले आणि तिकडे 3 धावा कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. धावसकात भर 5 धावा. 1 धाव शॉर्ट आहे. दोन धावा मिळतील. नोटेड नोटेड. 2 शॉट एकच आहे. यावेळेला मात्र बॉल सन्मानजनकरित्या खेळलाय. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. 1 धाव मिळेल. पुढचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि आपण पाहिलं तर बॉलच्या पट्ट्यामध्ये आला नाही बॉल. बॅटच्या निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या. थोडीशी संत सुरुवात आहे. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळला गेलाय आणि हा बॉल आपण पाहिलं तर निघून जातोय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र परत एकदा चान्स आहे. हो चांगले एफर्ट्स इकडे पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं सनी यांच्याकडनं डाईव्ह केलं होतं. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर 3 धावा तिकडे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 रन्स तिकडे कंप्लीट. पहिल्या षटकात 11 धावा जमवल्यात ते सानवी 11 संघाने. सेमी सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये पहिल्या षटकात आल्या 11 रन्स. सामन्याचं समीकरण आता जर पाहिलं तर आणखी 24 बॉल्स मध्ये आता 35 धावांची गरज असेल.
24 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे. 47 धावांचा पाठलाग आहे. 24 बॉल 36. 24 बॉल 36 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला फुल करण्याचा प्रयत्न, बॉल आपण जर पाहिलं तर झाडातून फिल्डरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगात आणि दुसरी धाव देखील तिकडे कम्प्लीट करायला भेटली आहे. अंपायर्स आपला इशारा कळवायचा आहे सर. सिंगल आहे. 2 रन्स आहेत. ओके. तो भी दे दिए बॉल, बॉल ही नहीं पहुंच रहा उसका. धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती पोहोचते. प्रतीक हो या वेळेला खूपच दूर टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 14. महेश आणि कौशल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सानवी संघाकडून. प्रतीक कुठे ना कुठे थोडासा कंट्रोल करावं लागणार आहे अवांतर धावांवरती. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल आहे, लंबाच्या दिशेमध्ये खेळणे आणि हा बॉल येस निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव फलकावरती जर पाहिलं तर रन्स आता पोहोचतील 18 धावा. सामन्याचं समीकरण 22 मध्ये 29 ची गरज आहे. मॅच जवळ जवळ येताना पाहायला मिळते टीम सानवी 11 साठी. जशी जशी मॅच जवळ येते तसा तसा फायनलचा पायऱ्या देखील जवळ जवळ येत आहेत. फायनलचा रस्ता देखील जवळ येतोय. हो या वेळेला पूल झालाय आणि हा बॉल गुल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पोहोचवलंय. बॅट मधून आलाय स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. ती आरामात टोलवलंय सिक्सर साठी. लगा द 6. यासोबतच धाव फलकावरती 21 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. मॅच संपूर्णपणे बनली आहे. 21 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. मॅच ऑन. सानवी 11 एक एक पायऱ्यावर चढतो फायनलच्या दिशेने प्रवास करण्यासाठी. 21-23 पाहिजे बोलू. 21 चेंडू 23 धावांची गरज. सानवी 11 तिकडे आपल्या वाट बघताना पाहायला मिळतोय सुयोग पॅन्थर्स. कोणता संघ येणार फायनल मध्ये. यावेळेला वाईड बॉलचा इशारा आणिच काय सानवी 11 च्या डगआउट मध्ये अगदीच आनंदाची लहर पाहायला मिळते. जवळ जवळ आता रन बॉलचं इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. आणि जसे जसे रन पुढे जात आहेत तसं तसं सानवी 11 खुश होते. पुढचा बॉल
हा वेळेस देखील उचललाय बॉल, पायचा बॉलनी किती अंतर काढलंय तर विकेट होते. सरळ फिल्डरच्या हातामध्ये विकेट. कौशल यांनी गमावला आपला विकेट. चेलबाद होताना पाहायला मिळतात. हजारचा पारितोषिक आहे. महेश सांगतात मी ऐकणार नाहीये, मी फक्त माझं काम करणार. येस, पण तुम्ही षटकार मारले तर पारितोषिक आहेत तुमच्यासाठी 2000 रुपये मिळतील. बाब्या भोसले यांच्याकडनं 1000 आणि सचिन धापसे यांच्याकडनं 1000 रुपये. महेशच्या षटकारासाठी 2 षटकारांसाठी आहेत. मॅचचं समीकरण 20 बॉल 22ची गरज. मॅच ऑन आहे. सेमीफायनल क्रमांक 2. सुयोग पॅन्थर संघ पोहोचलाय फायनल मध्ये. हो, काय फिरवला बॉल या वेळेला. हा बॉल आपण पाहिलं तर इकडे कॉर्नर बाउंड्री लाईन पार करत असताना बॉल निघून जातोय जमिनीला. हादरे आणि मॅच थोडी दूर आहे केवन किंग्स यांच्यासाठी. जर सामना जिंकतोय केवन किंग्स तर संतोष तांदुळकर यांच्याकडनं 3001चं पारितोषिक आहे. गुड रनिंग चपळाईने रन पूर्ण केलाय. 2 धावा तिकडे मिळतात. मॅचचं गणित बदलतंय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. येणारे 18 बॉल्स आणि 18 बॉल्स मध्ये आता गरज आहे ती 16 धावांची. चेंडू पेक्षा रन्स कमी येतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जवळजवळ काय विजय आपला निश्चित केलाय. सानवी 11 इकडे मात्र आपलं प्रदर्शन करत असताना. आणि खरं श्रेय जर आपण पाहिलं तर या मॅचचं जातं ते 2 शेवटचे गोलंदाज गणेश आणि आपण जर पाहिलं तर सुरेश यांच्याकडे. 12 बॉल्स मध्ये त्यांनी फक्त 11 धावा खर्च केल्या. म्हणून आज मॅच इकडे पर्यंत थांबली गेली. रन्स थांबले गेले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या 18 बॉल्स मध्ये 35 आले होते. पण नंतरच्या 2 ओव्हर्स कमालीचे षटक टाकले. आणि आता पाहिलं तर 47 धावांचा पाठलाग करत असताना अगदीच एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अठरा चेंडू 16 धावा. मॅचचं समीकरण पाहूया. सलाम आता मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळते यश तर्फे आणि महेश खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू 16 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती खुलेल गोलंदाज सागर. ओ यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. ही टेप बॉलची ओव्हर आहे. स्विंग बॉलची ओव्हर. तिकडे जर आपण पाहिलं तर किपर स्वतः बॉल पर्यंत जात असताना पाहायला मिळाले. परंतु बॉल तिकडे ड्रॉप झालाय. 1 रन कंप्लीट होईल. सामन्याचं समीकरण बदललं. येणारे 17 बॉल्स आणि 15ची असेल गरज. 17 बॉल 15 रन्स. सतरा चेंडू 15 तेव्हा पुढचा बॉल. या वेळे मात्र पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने बॉलला टाईप केलं जात आहे. आता दोन्ही खेळाडूंना जाणीव आहे. मोठा फटका खेळायची गरजच नाही इकडनं आपल्याला. 1-1 रननी जरी आपण पुढे जातोय तरी सुद्धा आपण विजय संपादन करून फायनल मध्ये दाखल होऊ शकतो. तर आपल्याला वेडा वाकडा आत्मघातकी फटका खेळून इथे विकेट गमवायची नाहीये. हे दोन्ही खेळाडू जाणतात. पुढचा बॉल कव्हर्स मध्ये. हा बॉल देखील खेळला. 1 रन पहिल्या वेगात घेतील आणि एकामध्ये तिकडे समाधान देखील मानतील. स्कोर कार्ड वरती लागलेत 34 धावा. 15 बॉल 13 धावांची गरज.
लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 1 रन या बॉल वरती देखील मिळणार आहे. एक एकनी फक्त स्ट्राईक रोटेट करत आपल्या टार्गेटच्या जवळ 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 जात असताना पाहायला मिळत आहेत. आम्हाला घाई नाहीये, फक्त फायनल मध्ये आम्हाला जायचंय हा मनामध्ये इरादा आहे टीम सानवी 11 याचा निर्धार आहे. सुयोग पॅन्थर्स हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या सोबत 2 हात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होताना पाहायला मिळतं. सानवी 11 संघ हा बॉल देखील फ्लिक केलाय आणि मिसफील्ड झाली आहे. पहिली धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? येस नो आणि नाही सांगितलंय. एका आणखी धावेची भर पडेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल सागर यांचा या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आणखी 2 षटकं बाकी असतील. स्विंग बॉलची ओव्हर आहे. यावेळेला मात्र फुलटॉस बॉलला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे आहेत, सरळ घेतलाय जेल आणि संपलाय खेळ. बॅटर महेश बॅक टू द डग आउट. महेश यश, माफ करा यश, आपण इथे मात्र विकेट गमावतात आपली आणि माघारी परतावं लागतं यशला. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 12 बॉलचा खेळ बाकी, 11 धावांची अजूनही गरज सानवी 11 संघाला या मॅचला जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश सुनार. 12 बॉल 11. प्रत्येक विकेट वरती रोशन भुते यांच्याकडनं 501 चं पारितोषिक आहे. फुलटॉस बॉल आहे, आपण पाहिलं तर फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट, सलगची दुसरी विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. सानवी 11 संघाचा आणखीन एक खेळाडू बॅक टू बॅक आउट होताना पाहायला मिळतोय. विकेट अकरा बॉल 10 रन्सची गरज. 37 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 11 बॉल्स 10 धावांची गरज आहे. सुयोग पॅन्थर्स आपण देखील सज्ज राहायचं पुढील फायनल मॅच साठी. केवन प्रीमियर लीग सीझन 3 ची ग्रँड फिनाले काहीच वेळात. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. सामन्याचं समीकरण 10 बॉल्स मध्ये 9 धावांची गरज आहे. सेमी फायनलच्या मुकाबल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सानवी 11 संघ. यावेळेला मात्र बॅटची कडा. ओहो, तिकडे मात्र रन्स मिळणार नाहीयेत. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय, समीकरण बदललंय. मॅचचा 9 बॉल 9 वरती मॅच आहे. 9 चेंडू 9 धावा रन बॉलचं इक्वेशन आहे.
यावेळेला मात्र समोरच्या दिशेने वा रे वा, काय फटका आहे आणि हा बॉल निघून गेलाय लॉंग आउट बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेला फटका. क्या बात है, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वा. जबरदस्त स्ट्रोक, 3 धावांची गरज आहे. यावेळेला देखील कव्हर्स मध्ये खेळलेला फटका, फिल्डर आहे तिकडे कव्हर्स मध्ये, 1 रन कंप्लीट केला, दुसऱ्याचा प्रयत्न होईल आणि 2 रन कंप्लीट झालाय. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयापासून 1 पाऊल 1 पायरी दूर सान्वी 11 सुयोग पॅन्थर यांच्या गाठ भेट करण्यासाठी 1 पायरी दूर आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, तिकडे निर्धावे, डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे. अजून एक बॉल थांबावा लागेल, अजून एक बॉल थांबावा लागेल. सेलिब्रेशन होणार, फायनल मध्ये दाखल होणारा संघ असणार आहे सान्वी 11. ओव्हर झाली, ओव्हर झाली. शेवटचे 6 बॉल्स, 1 धावेची गरज. एक अफलातून परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय सान्वी 11 संघाकडनं. कमाल त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. बॅटिंग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला, बॉलिंग मध्ये देखील तर अफलातून होताच संघ आणि फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे. एका धावेची गरज आहे, शेवटची धाव, विनिंग रन. सान्वी 11 चा डगआउट सज्ज आहे. जसा बॅटला बॉल लागेल, रन बनेल, तसा आम्ही मैदानाच्या आतमध्ये कधी धावत जाऊ हे करण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस बॉल तर खेळणार, स्ट्रोक तर खेळणार, फिल्डर आहे, विकेट. वेळ लागेल. काय बोल, ओळख परेड 5 वाजले. ग्राउंड मध्ये चला, शेवटच्या धावेची गरज. सान्वी 11 संघाला 5 बॉल्स मध्ये 1 धावेची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, मयांक. सान्वी 11 चा डगआउट सज्ज आहे, शेवटची धाव. इकडे मात्र बॉल फिरलावला आणि तिकडे आपण पाहिलं तर रन होतोय कम्प्लीट आणि इकडे मात्र सान्वी 11 ठरतोय केनियन प्रीमियर लीग 2026 मध्ये दाखल होणारा, फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. जबरदस्त परफॉर्मन्स, बॅटिंग बॉलिंगचा नजारा आणि आपण जर पाहिलं तर फायनल मध्ये दाखल झालाय सुयोग पॅन्थर सोबत असेल फायनल. विनंती आहे दोन्ही टीमने हँडशेक करायचा आहे. आपला जो ठरलेला नियम आहे कमिटीचा तो आपण फॉलो करायचा आहे. आणि आजच्या या स्पर्धेचं विशिष्ट आजचे महत्व म्हणजे काल जे दोन्ही संघ पहिले मॅच खेळले तेच 2 संघ फायनल खेळणार आहेत आणि दोन्ही संघांचा यावर्षीचा पहिला प्रवेश होता. दोघांची एंट्री आहे, फर्स्ट टाइम एंट्री होती. तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच सान्वी 11 विरुद्ध सुयोग पॅन्थर्स. दोन्ही नवीन संघ होते,